पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे कान्हेरे, तुराटखेडे, मराठखेडे, सावखेडे, भालगाव धरण भरण्यासाठीचा गिरणा फिडर कालवा गेल्या 15 वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने त्या कालव्याला पाणी मिळावे या मागणीसाठी गिरणा कालव्याचा पाटचारीत बसून महाराष्ट्र शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांकडून बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात आले। शासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। गेल्या 4 फेब्रुवारीपासून या संदर्भात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर पाठपुरावा सुरू होता। मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दिनांक 5-10 वाजता आंदोलनास सुरुवात झाली। शेतकरी पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिकांनी पाण्यात उतरून तीव्र निषेध नोंदविला। जिल्हा अभियंता गोकुळ महाजन यांनी आंदोलकांशी चर्चा केली। लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली। दुपारी 2:10 लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धनगर यांच्या मार्फत दिलेल्या शासनाच्या लेखी पत्रकात 1 महिन्यात फिडर कालवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले। या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असून मुदतीत काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनात महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, कार्याध्यक्ष गुलाब पाटील, मृद व जलसंधारण समितीचे तालुका अध्यक्ष SZ पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर, पारोळा सचिव नितीन पाटील, तालुका युवा अध्यक्ष निरंजन पाटील शिवरे, शाखा प्रमुख समाधान पाटील, भालगावचे सरपंच गोविंदा पाटील, भिका पाटील, कैलास पाटील आदींसह तुराटखेडा, मराठखेडा, सावखेडा, भालगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। करतो त्यानंतर जी इथे जिल्ह्यावरून जी मीडिया आली त्या मीडियाने आपल्या या कामाची या आंदोलनाची दखल घेतली आणि आज जर का म्हणणार तर सर्वात जास्त ताकदवर जी आहे ती मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, यांनी या आंदोलनाची दखल घेतली आणि त्याचंच हे फळ असावं असं मी गृहीत धरतो। आपल्या सर्वांची मेहनत, आपण सर्वजण इथे बसलात, आपण सर्वांनी वेळ काढला आणि या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला। या सर्व याचं जे आहे हे सर्व जे श्रेय आहे हे आपल्या सर्वांचं आहे। एकट्या संघटनेचं किंवा एकट्या सुनील देवरेचं किंवा एकट्या शुभमचं किंवा डॉक्टरचं आनंदरावचं किंवा शास्त्री बुवांचं किंवा बालगावचे सरपंच जे आहेत त्यांचं असं कोणाचं यश नसून हे आपल्या सर्वांचं यश आहे आणि या सर्वांच्या यशाला आम्ही आज सर्वांच्या माध्यमाने आंदोलन स्थगित करतो असं मी घोषित करतो अधिकृतरित्या।